नमस्कार। पारंपरिक पदार्थामध्ये आज आपण करणार आहोत थंडगार आईस्क्रीम मिल्कशेक। कस्टर्ड पावडर, आईस्क्रीम, दूध, आंबा असे वेगवेगळे पदार्थ घेऊन आपण हे मिल्कशेक करणार आहोत 2 फ्लेवरमध्ये। त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतले, ते उकळायला ठेवले। त्याच दुधातलं अर्धी वाटी दूध बाजूला काढले थंड, आणि त्याच्यामध्ये आता ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे। ते 1 चमचा कस्टर्ड पावडर आपण या थंड दुधामध्ये मिक्स करणार आहोत। मिक्स करताना अशी काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको, अगदी व्यवस्थित ते मिक्स करायची आहे। उन्हाळा असल्यामुळे मिल्कशेक, थंडगार सरबत हे मुलांची प्रायोरिटी असते, आणि म्हणून आता आपण 2 फ्लेवरमध्ये छानपैकी हे मिल्कशेक तयार करणार आहोत। मिल्कशेक बाहेर घ्यायला गेलं ना तर महागाई पडतात आणि सुरक्षिततेची एवढी काही खात्री देता येत नाही। हे घरच्या घरी केले ना तर ते पौष्टिकही आणि मुलांना हवे तसे आपल्याला मनसोक्त खायला देता येतं। तर आता दूध उकळले, त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आपण घालतोय आणि ते सतत ढवळत शिजवायचं आहे, नाहीतर मग तळाशी लागू शकतं। पहा तुम्ही, ते दूध चांगलं आता मिक्स झालंय ह्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण गोडीनुसार साखर घालूया, कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला कमी गोड। आता मी अर्धा लिटर दुधाला 1 वाटी भरून साखर घातली आहे, आणि पुन्हा साखर चांगली विरघळेपर्यंत ते उकळवून घेऊया दूध। आता बघा, आपलं दूध चांगलं शिजलंय व्यवस्थित। आता आपण काय करणार आहोत, हे गॅस बंद करणार आहोत, आणि गॅस बंद करून दूध आपण थंड करायला ठेवूया। आता सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स कापून घेतलेत, त्याच्यामध्ये बदाम आणि काजू घेतले, त्याच्यानंतर चेरीचे तुकडे घेतलेत, त्याच्यानंतर टुटी फ्रुटी आणि हापूस आंबे, पिकलेले हापूस आंब्याचे तुकडे घेतलेत, त्याच्यानंतर हे मॅप्रोचं स्ट्रॉबेरीचं पल्प घेतलंय, कारण आपण 2 फ्लेवर करणार आहोत, एक स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि एक मँगो फ्लेवर। आता हे आपलं थंड झालेलं दूध आहे, मी अर्धा तास पुन्हा ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, अगदी रबडीसारखं त्या दुधाचं स्ट्रक्चर आलेलं आहे। तर आता बघा, एका ग्लासामध्ये आपण आंब्याचे बारीक केलेले तुकडे घालतोय, त्याच्यानंतर आपलं हे 1 तास थंड केलेलं दूध घालूया। जास्त पण दूध असं अति थंड नाही करायचं, मुलांना द्यायचं आपल्याला खायला। त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्सचे तुकडे घातले, टुटी फ्रुटी घातली, आणि व्हॅनिलाचं प्लेन आईस्क्रीम आणले। व्हॅनिला फ्लेवर आपण कस्टर्ड घेतलंय ना, म्हणून मग व्हॅनिलाचंच आईस्क्रीम आणलं। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम इथे यूज करू शकता। आणि वरून पुन्हा सजावटीसाठी आपण आंब्याचे तुकडे घातले। तर आपलं पहिल्या फ्लेवरमध्ये हे मस्त आंबा घातलेलं मँगो मिल्कशेक विथ आईस्क्रीम तयार आहे। आता आपण दुसऱ्या फ्लेवरमध्ये तयार करूया। यासाठी आपण हे जे स्ट्रॉबेरीचं पल्प घेतलेलं, ते पल्प आधी सुरुवातीला घालूया। मुलांना स्ट्रॉबेरीची चव पण खूप आवडते आणि मग पुन्हा आपलं हे थंड दूध घालूया कस्टर्डचं, नंतर ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी आणि आईस्क्रीम घालूया, पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम। पुन्हा आपण वरती ड्रायफ्रूट, टुटी फ्रुटी आणि चेरी घालून सजवूया। तर आपल्या 2 फ्लेवरमध्ये मिल्कशेक तयार झालंय, नक्की करून पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।